आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या अल्टिमेट डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये. एक 2 मिनिटच तुमचे घेणार आहे मी. गेल्या 5 ते 6 दिवसापूर्वी आपली पहिल्या ऑनलाईनच्या माध्यमातून मीटिंग झाली. त्यावेळेस पासून इथपर्यंतची जर्नी बद्दल एक 2 मिनिट तुमचं मनोगत मला पाहिजे आहे. जे की तुम्ही हो सर. जे तुम्हाला वाटलं, जे जाणीव झाली, एक डॉक्टर म्हणून आपला जो संवाद होता. कारण मी इथं अकलूजला आहे, तुम्ही तिकडं मनमाडच्या पण पलीकडे राहताय. तर सुरुवातीला आपण हो बरोबर. ज्यावेळेस माहिती घेतली त्या माहितीपासून ते आतापर्यंत तुम्हाला कसा अनुभव वाटला? बोला. सर पहिले तर मला तुम्ही डॉक्टर आहे असं जाणवलंच नाही. तर तुम्ही जी म्हणजे माहिती देत होते मला असं वाटत होतं आपल्या घरातलं कोणीतरी नाही का फॅमिली मेंबरच मला हे सांगतोय सगळं. आणि तुमची जी बरोबर. माहिती देण्याची पद्धत आहे ना एकदम अगदी सोपी आणि ग्रामीण भागातल्या माणसाला समजेल अशी होती. तुमचे थँक्यू. प्रत्येक शब्द मी बारकाव्याने लक्ष देऊन ऐकत होतो. म्हणजे जे डॉक्टरांनी जी भीती घालून दिली असती एखाद्या आजारासमोर तुम्ही ती पहिल्याच शब्दात ती खोडून टाकली होती. जे खूप काही मोठा गंभीर आजार आहे असं जे डॉक्टरांनी मनात बिंबवलं असताना तुम्ही ते सांगितलंय उष्णतेपासून ही झालेली शुगर असते. तेव्हा एकदम बरोबर. मनाला असं रिलॅक्स वाटलं की मी 80% बरा झालो सर तुमच्या त्या एका शब्दावर. थँक्यू सर. मला असं थँक्यू. वाटतं मला असं वाटायचं का गोळ्या घेणं बंद करणं डॉक्टर एवढं सांगता एवढं शिकलो डिग्र्या घेतल्या पण सर तर असं सांगताय आपल्याला तर हे नॉर्मल आहे आणि ते खरं वाटलं मला. त्याच्यानंतर थँक्यू. आजचा जो संवाद झाला आपला त्याच्यात पण खूप काही शिकण्यासारखं होतं. तुम्ही एकदम बारकावे सांगितले आपल्या जीवनातले घडामोडी सगळं माझं बरोबर. पण जाणून घेतलं बऱ्यापैकी तुम्ही शांततेने. बरोबर. कारण सर हे एक सुरुवात सोपं नाही एक चॅलेंज आहे पण ते तुमच्या याच्यातून नक्कीच मोडीत निघाले 100% मला एक विश्वास आहे त्यात. हेच महत्वाचं आहे. पेशंट मध्ये विश्वास येणं हेच महत्वाचं आहे. कारण डे वनला कंडिशन पेशंटची अशी असते की पेशंटला ऑनलाईनच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी चुकीच्या पद्धतीच्या घडत असतात. आणि लोकांना विश्वास बरोबर. बसणं किंवा पहिल्या फेज मध्ये किंवा तुम्ही ज्या जर्नीमधून येतात त्यामध्ये लोकांना एक इन्सिक्युरिटी असते. कारण पूर्वी काहीतरी कुठेतरी अडथळा आलेला असतो, कुठेतरी चुकीचं मार्गदर्शन घडलेलं असतं किंवा एक ठेच लागली असते म्हणू शकतो आपण. आणि त्या माध्यमातून हो पेशंटला बरोबर. थोडीशी इन्सिक्युरिटी राहते, की बाबा मी हे कसं करू? बरोबर. ठीक आहे. आता ज्याला कोणाला घ्यायचंच नाही, फ्री फक्त पाहिजे, त्याचं आपण काहीच करू शकत नाही. बट त्या बरोबर. गोष्टीमधून पण पुढे जात असताना पेशंटला जी मनात एक इन्सिक्युरिटी राहते, तुमच्यासारखे बाकीचे बरेच वाल्मिकी असतात, की ज्यांना ही हो सुरुवात करायची इच्छा असते, परंतु तो विश्वास नसतो. तर तो विश्वास मिळावा, बरोबर. त्यांना ते लक्षात यावं, त्याच्यासाठी हा जेन्युइन रिप्लाय आपण घेतलेला आहे. तर वाल्मिकी सर, बरोबर. तुम्ही हृदयापासून हा रिप्लाय दिला, जेन्युइन रिप्लाय दिला. तुमच्यासारख्याच इतर वाल्मिकींना पण हा उपयोगी ठरू शकतो म्हणून आपण हा जाणीवपूर्वक घेतलेला होता. सो थँक्यू व्हेरी बरोबर. मच.